तर मुंबई महापालिका निवडणुकीत उत्तर भारतीयांसाठी मुंबई काँग्रेसनं 7 कलमी जाहीरनामा प्रकाशित केलाय। त्यानुसार मुंबईत उत्तर भारतीयांना राजकीय आणि सामाजिक संरक्षणाची हमी काँग्रेसनं दिली आहे। उत्तर भारतीय फेरीवाल्यांना डिजिटल कार्ड परवाने, छठ पूजेसाठी समुद्र किनाऱ्यांवर घाट बांधणं अशी आश्वासनांची खैरातच काँग्रेसने केली आहे। उत्तर प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अजय राय आणि अविनाश पांडे यांच्या खास उपस्थितीत मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी हा जाहीरनामा प्रकाशित केलाय। दरम्यान जाहीरनाम्यात काय खैरात करण्यात आली आपण पाहूयात। मुंबईतील फेरीवाल्यांना डिजिटल कार्ड परवाने देण्यात येणार आहेत। छठ पूजेसाठी समुद्र किनाऱ्यांवर घाट बांधणार, कपडे बदलण्यासाठी खोल्या बांधणार असे या जाहीरनाम्यात नमूद करण्यात आलंय। तर छठ पूजेसाठी रेल्वे स्थानकांबाहेर वेटिंग रूम उभारणार आहे। 10 ते 50 रुपयात उत्तर भारतीयांना जेवणाची आणि झोपण्याची सोय केली जाणार। मुंबई उत्तर भारतीय प्रवासी भवन उभारण्यात येणार। ऑटो आणि टॅक्सी चालकांसाठी विश्रांती केंद्रही उभारणार। काँग्रेसचा जाहीरनामा आपण बघतोय, तर तबेल्यांसाठी परवाना प्रक्रिया आणखी पारदर्शक करणार।